मराठी सुलभ भारती पाठ 2 माझा अनुभव स्वाध्याय. प्रश्न 1. का ते लिहा. रीमाने आनंदाने उड्या मारल्या. उत्तर. मामाच्या गावाला जायचे. हे आईचे वाक्य ऐकून रीमाने आनंदाने उड्या मारल्या. आ. मुलाने बाळाला मांडीवर घेतले. उत्तर. मुलाकडे पाहून बाळ खुदकन हसले म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले. ही. मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले. उत्तर. गावाच्या रस्त्यावरून जाताना पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ, पक्ष्यांची किलबिल, गाईचे हंबरणे, बकऱ्यांचे बे बे हे आवाज वातावरणात मिसळले व शेतातील पिकांना वाऱ्यावर मंद मंद डुलताना बघून मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले. प्रश्न 2. सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. गावी पोहोचल्यावर मुलांनी दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल केली. जसे विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणे, बैलगाडीतून मामा बरोबर फेरफटका मारणे, आज शेतावर तर उद्या आमराईत मामा बरोबर फिरायला जाणे, या रोजच्या मजेमुळे सुट्टी कधी संपली ते मुलांना समजलेच नाही. प्रश्न 3. वाचा, सांगा, लिहा. अ. नादमय शब्द. उदाहरण. छुमछुम झुकझुक. उत्तर. भुरभुर, झुळझुळ, फडफड, खडखड, सळसळ, थुईथुई. प्रश्न 4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वारा, वात, पवन. तोंड, मुख, वदन. रस्ता, मार्ग, वाट, पथ. आई, माता, जननी. शेत, शिवार, वावर. प्रश्न 5. जोड्या लावा. आगगाडी, झुकझुक, पैंजण, छुमछुम, घुंगुरमाळा, खुळखुळ, बैलगाडी, खडखड, पाणी, खळखळ. प्रश्न 6. गाईचे हंबरणे तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा. अ. बकरी, बेंबे करणे. वाघ, डरकाळी फोडणे. बेडूक, डराव डराव करणे. कुत्रा, भुंकणे म्हणजेच भों भों करणे. मांजर, म्याव म्याव करणे. मोर, केकारव करणे. प्रश्न 7. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. अ. खुदकन हसणे. मुलाने एक दोरीवरील उडी मारताच बाळ खुदकन हसले. गाढ झोपणे. आईने अंगाई म्हणताच बाळ गाढ झोपले. कडकडून भेटणे. परदेशातून परतलेल्या दादाला आम्ही कडकडून भेटलो. टुकूटुकू पाहणे. लताताईचा मोराचा नाच बाळ टुकूटुकू पाहत होते. आनंदाने थुईथुई नाचणे. आम्ही रविवारी मामा बरोबर सिनेमा पाहायला जाणार हे ऐकून माझे मन आनंदाने थुईथुई नाचले. गहीवरून येणे. आजीला परत गावाकडे सोडताना मला गहीवरून आले. प्रश्न 8. बाजार, हाट यासारखे आणखीन काही जोड शब्द लिहा. उत्तर. आगगाडी, बैलगाडी, फेरफटका, पाऊस पाणी, केर कचरा, शेतीवाडी, सगळे सोयरे, गोडधोड. प्रश्न 11. खालील शब्दांसारखे 2-2 शब्द लिहा. सळसळ, खळखळ, पळपळ. हुरहुर, गुरगुर, कुरकुर. लुकलुक, झुकझुक, धुकधुक. खडखड, धडधड, कडकड. प्रश्न 13. हे शब्द आपण कधी वापरतो? कृपया म्हणजेच प्लीज. जेव्हा आपल्याला कोणाला विनंती करायची असते तेव्हा वापरतो. माफ करा, सॉरी. जेव्हा आपल्याकडून काही चूक होते तेव्हा वापरतो.
आभारी आहे म्हणजेच थँक्यू. जेव्हा कोणी आपल्याला मदत करते किंवा आपण आभार मानतो तेव्हा वापरतो. खालील वाक्यातील नामे अधोरेखित करा. बाबांचा सदरा फाटला. या वाक्यातील नामे बाबा, सदरा. कुंडीत गुलाबाचे रोपटे लावले. या वाक्यातील नामे कुंडी, गुलाब, रोपटे. कविताला पेरू आवडतो. या वाक्यातील नामे कविता, पेरू. मुले बागेत खेळत होती. या वाक्यातील नामे मुले, बागेत. समीरने बॅट घेतली. या वाक्यातील नामे समीर, बॅट. सरिता व फरीदा चांगल्या मैत्रिणी आहेत. या वाक्यातील नामे सरिता, फरीदा व मैत्रिणी. पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला. या वाक्यातील नामे पंकज, परीक्षा व नंबर ही आहेत. पाठातील जादाचे म्हणजेच एक्स्ट्रा एका वाक्यात प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, कोणती परीक्षा संपली होती? उत्तर, वार्षिक परीक्षा संपली होती. प्रश्न दुसरा, रीमाचे डोळे का लुकलुकत होते? उत्तर, आगगाडीच्या खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे रीमाचे डोळे लुकलुकत होते. प्रश्न तिसरा, आई काय करण्यात तल्लीन झाली होती? उत्तर, आई पुस्तक वाचण्यात तल्लीन झाली होती. प्रश्न चौथा, वाऱ्याची झुळूक कशी होती? उत्तर, वाऱ्याची झुळूक थंडगार होती. प्रश्न पाचवा, बाळ कोणाकडे होते? उत्तर, लेखकाच्या शेजारी बसलेल्या मावशींच्या मांडीवर बाळ होते. प्रश्न सहावा, बाळ टुकूटुकू काय पाहू लागले? उत्तर, आगगाडीच्या खिडकीतून पळणारी झाडे बाळ टुकूटुकू पाहू लागले. प्रश्न सातवा, आनंदाने थुई थुई काय नाचत होते? उत्तर, आनंदाने थुई थुई मन नाचत होते. प्रश्न आठवा, घरी येताच सर्वांचे स्वागत कोणी व कसे केले? उत्तर, घरी येताच मामीने तोंडभर हसून सर्वांचे स्वागत केले. प्रश्न नववा, मामाच्या मुलांची नावे काय आहेत? उत्तर, मामाच्या मुलांची नावे राजू व चिमी अशी आहेत. प्रश्न 10, आजी आमच्या जवळ कशी आली? उत्तर, आजी हळूहळू चालत व काठी टेकवत टेकवत आमच्या जवळ आली. प्रश्न 11, आजीच्या हाताचा स्पर्श कसा होता? उत्तर, आजीच्या हाताचा स्पर्श थरथरणारा, खूप प्रेमळ व बोलका होता. प्रश्न 12वा, आम्ही स्टेशनवरून गावात कसे गेलो? उत्तर, आम्ही मामाच्या बैलगाडीतून स्टेशनवरून गावात गेलो. प्रश्न 13वा, गावी बैलगाडीतून मुलांनी काय काय मजा केली? उत्तर, गावी बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे, तसेच कधी शेतावर तर कधी आमराईत जाणे अशी मजा केली.